कोल्हापूर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे। पावसाळ्यात अनेक धबधबे या ठिकाणी पर्यटकांना साथ घालत असतात। मात्र धबधब्यांच्या ठिकाणी घडणाऱ्या दुर्घटनांमुळे बरेच जण अशा ठिकाणी जायचे धाडस करत नाहीत। अशा पर्यटकांसाठी अगदी सुरक्षित आणि तितकाच मनमोहक असा कागलचा एक कृत्रिम धबधबा आता प्रवाहित झालाय। त्यामुळे कोल्हापुरातील आणि कोल्हापूर बाहेरच्या पर्यटकांना देखील परिवारासह धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हे एक सुरक्षित ठिकाण म्हणून प्रसिद्ध होऊ लागलंय। स्वर्गीय व्ही.ए. घाटगे पाझर तलाव परिसरात तलावाच्या सांडव्यालाच एक कृत्रिम धबधब्याचे रूप देण्यात आलंय। जिल्ह्यासह कागल तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव लवकर भरल्याने हा धबधबा प्रवाहित झालाय। नगरपालिकेचा हा धबधबा आता नवीन पर्यटन स्थळ म्हणून उदयास येतोय। जिल्हा आणि परिसरातील नागरिक या ठिकाणी धबधब्याच्या पाण्यात भिजण्यासाठी येऊ लागलेत। मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक धबधबे ओसंडून वाहू लागलेत। त्यातच ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक धबधबे पाहण्यासाठी प्रशासनाने मज्जाव केला। मात्र या पाझर तलावाच्या ठिकाणी पर्यटकांसाठी नौकानयन, संगीतावरील कारंजे, कृत्रिम धबधबा, त्याचबरोबर रेन डान्स अशा अनेक सोयी पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। त्यामुळे परिवारासह धोकादायक ठिकाणी धबधबा पाहायला जाण्यापेक्षा हा कृत्रिम धबधबाच भरपूर आनंद देत असल्याचे मत नागरिक व्यक्त करतायत। या फॅमिलीसाठी पर्यटनासाठी म्हणून आलेलो आहे। बरीच पाझर तलावा काय बऱ्याच वर्षापासून धबधबा जो केला यावर्षी चालू झाला त्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी फॅमिलीवर घेऊन आलेलो आहे। बरीच कागल आणि कागल परिसरातील बरीच फॅमिली आले। दरम्यान स्वर्गीय व्ही.ए. घाटगे पाझर तलावाच्या ठिकाणचा हा कृत्रिम धबधबा कागल शहराच्या परिसरातच आहे। कोल्हापूर रेल्वे स्थानकापासून साधारण 16 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे, तर कोल्हापूर विमानतळापासून फक्त 13 ते 15 किलोमीटर अंतर गेल्यानंतर या धबधब्याच्या ठिकाणी पोहोचता येतं। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।